टॉस झुंडुमले टॉस आपण जिंकलाय ना. येस, झुंडुमले टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं खिडकाळी संघाला. ऑस्ट्रेलियन टाइप डिसिजन, टॉस जिंकून बॅटिंग. आपण नेहमीच बघत आलो इंटरनॅशनल लेवलला ऑस्ट्रेलिया संघ एक असा संघ आहे जो कोणत्याही क्षणाला काही करू शकतो. टॉस जिंकला तर बॅटिंग, म्हणजे बहुतांश 70% तर ऑस्ट्रेलिया संघाला आजपर्यंत क्रिकेट विश्वामध्ये बॅटिंग करतानाच बघितलंय. टॉस जिंकल्यावरती त्यांचा तो धाडसी निर्णय असतो. कॉन्फिडेंटली मात्र टॉस जिंकताना ते सहजासहजी बॅटिंगच घेतात. इथे टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा डिसिजन जुनू डोंबिवलीने घेतलाय. फिल्डिंगसाठी मात्र आता इन्व्हाइट खिडकालीला 4 ओव्हरची असेल पहिली मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण बघतोय. 4 ओव्हरचा सामना, 4 फ्रेश बॉलर्स तुम्हाला यूज करावे लागतील. षटक सुरू होतोय, पहिला बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. सलामी एंटर झाले. सॅकेटला आपण बघतोय अमित, नॉन सॅकेटला महेश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. शक्ती पाटील पहिल्याच ओव्हर मध्ये मेंटेन पॉवर प्लेचं असेल पहिलं षटक. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. शॉट मिडअप आतमध्ये, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला उभा. वाईडिश मध्ये लॉंग ऑफ. शॉटला मिड विकेट डीप मध्ये असेल. थर्ड मॅन फाईन लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिलाच बॉल बॅटचा रडार मध्ये, अमितच्या पट्ट्यामध्ये बॉल चाललाय सीमा पार. स्वागत केलंय षटकाराने. डावाची सुरुवात, 6 धावा. आयोजन केलंय त्यांनी यंदा बघा लय जबर. आयोजन केलंय त्यांनी यंदा बघा लय जबर. आशिष पाटील दादाने ठेवलाय कोलगाव चषक 1 नंबर. सूरज पाटील दादाने ठेवलाय कोलगाव चषक 1 नंबर. आशिष पाटील दादाने सुरुवात फ्लाइंग स्टार्ट. पहिल्याच बॉल वरती षटकार येतो अमितच्या बॅट मधनं. शक्ती पाटील स्वागत. सहाने इथे बॉल हवे मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, जेल ड्रॉप. सोपा झेल त्याला कठीण बनवलं आणि तोही झालाय ड्रॉप. धावही मिळाली आहे, झेलही सुटलाय, जुदानी मिळालाय. एका धाव्यानं धावफलक चाललाय पुढे. 7 वर आपण बघतोय सिंगल डिजिट. 2 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे जिथे आपण बघतोय सध्या बॉलिंग ट्रॅक वरती शक्ती पाटीलला. सगळ्याला फलंदाज महेश. डाव कुरत त्याचा बॅटमन. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉल वरती बॉलर शक्ती पाटीलचा. कमबॅक या अगोदरच्याच बॉलवर झाला होता, तो झेल ड्रॉप झाला. त्यानंतर हा डॉट बॉल बघायला भेटतो होती, सिंगल ही बघायला भेटली होती मागच्या बॉल वरती. ओ करायचा होता पुन्हा एकदा. आता फाईन लेग, सोपा झेल, पुन्हा ड्रॉप. बॉलर नाराज झाला, निघून चाललाय मागे. सेकंडचा कॉल, रन आउट डेंजरस एंडला पोहोचलाय फलंदाज महेश. मिळतील या अजून धावा 2. जिथे फलंदाज होता बा, जिथे एकही धाव नव्हती तिथे या अजून 2 धावा बोनसच्याच म्हणावा लागतील. कारण की सोपा झेल फाईन लेगचा फिल्डरच्या हातामध्ये पडलाही होता. त्याने जजमेंटही केलं होतं, पण चेंडू अखेर त्याच्या हातातनं निसटला. तो मागे निघून गेला. मिळाल्या अजून धावा 2. एक एक धाव तुम्हाला खूप महत्वाची असते. जेव्हा जेव्हा आपला संघ एकेका 2-2 धावेने हरतो तेव्हा तेव्हा मात्र याच धावा तुम्हाला मागात पडतात. जे झेल ड्रॉप मिसफील्ड तुम्ही करता, एक्स्ट्रा बॉल टाकतो आपण, तेव्हा तेव्हा आपल्याला याच धावा खूप महागात पडतात. सो तिथे मात्र आता झेल सुटल्या. पुन्हा एकदा जोरदार मिळाला महेशला. त्याचाही झेल झाला ड्रॉप आणि मिळाला धावाही 2. 2 धावफलक चाललंय पुढे. आपण बघतोय एकूण धावा 9 वरती स्कोर बोर्ड. 4 बॉल 9 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय शक्ती पाटीलला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती बघतोय. दोन्ही फिल्डर ऑन साइडला आहेत. स्क्वेअर लेगला असेल डीप मध्ये.
बॉल इथे चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय निघून पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती ओलांडतोय सीमारेषा येतोय अखेर चौकार फलंदाज महेशच्या बॅटमधनं पहिला. छान फलक पुढे 13 ऑन स्कोर बोर्ड. हो बॅटच्या बॅटचा टू वरती बॉल आय थिंक एज घेतोय बॉल थांबतोय तिथे फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड केलाय सुरक्षकाने डॉट बॉल शेवटच्या बॉल वरती अखेर कमबॅक या बॉल डॉट येतो हा बॉल षटक झालं संपन्न पहिलं बिनबाद धावाचा फलकावरती 13 पहिल्या षटका अखेर बॅटिंग करताना आपण बघतोय जुनी डोंबिवली संघाला. पाच फळं थर्ड सर्कलच्या बाहेर षटक संपन्न पहिलं झालं. सेकंड राऊंड आपण बघतोय 4च ओव्हरचे आता दिसतील इथे आपण बघतोय 5 फिल्डर डेड बॉल पंचाने सांगितलं रनवर रिदम मध्ये थोडासा अडथळा बघायला भेटला. बॉलर आपण बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती किरणला सज्ज होईल पुन्हा एकदा पहिला बॉल. हो सफल झालाय जागा बनवली अगोदरच मन बनवलं होतं आणि फटकाही खेचून काढलाय लॉंग लेगला बॉल चाललाय जाईल सीमा पार पंचांचा इशारा येतोय धावा मिळतील इथनं 4 चौकार येतोय चौकाराने स्वागत किरणचं केलंय. तांबडी चांबडी ही चमकते छान स्कोरबोर्ड पुढे झालेला एकूण धावा 17 पहिल्याच बॉल वरती वेलकम टू द ग्राउंड किरणचं केलंय स्वागत 4 ने अमित साकेडला. पुन्हा एकदा सफल झाला पुन्हा एकदा 30 जागा तसाच फटका अगोदर चौकार आणि त्याच दिशेने पुन्हा बॉल चाललाय पहिल्याच टप्प्यावरती ओलांडतोय सीमारेषा सलगचा दुसरा चौकार. वीस धावा फलकावरती दुहेरी अंकाने धाव फलक. हो पुन्हा सफल पुन्हा इथे चाललाय बॉल लॉंग लेग पुन्हा पहिल्या टप्प्यावरती सलगचे 3 बॉल 3 चौकार त्याच दिशेने. चार आला सलगचा तिसरा 25 चौकारांचा हॅट्रिक. अमित संगनायक मैदानावरती आपण बघतोय पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मोठी आहे आता डीप स्क्वेअर लेग बॉल सीमा पार फिल्डर तिथलं काढलं त्याला लॉंग लेगला ठेवलं त्याच गॅप मध्ये बॉल चाललाय सलगचा चौथा चौकार. क्लासिकल बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे अमितची सलग ते 4 आलेत. हो फटका इथेही चांगला आहे सागर धावतोय गती कमी केली त्यालाही बीट केलंय बॉलही चाललाय सीमा पार सागरलाही बीट केलंय सलगचा 5वा चौकार अमितच्या बॅट मधून.
अगोदरच एक विक्रम अमितच्या नावावरती आहे. नांदेडच्या स्पर्धेमध्ये सलग 6 बॉल 6 चौकार त्याने मारले होते. पुन्हा तोच विक्रम त्याच्या नावावरती होईल का? आणि जर विक्रम झाला तर नक्कीच MTC वरती एक शॉर्ट क्लिप अमितच्या नावाची पडेल. हो चांगला बॉल, लेन चांगली, टप्पा पडला, बॉल थोडासा बाहेर ठेवायचा प्रयत्न, शेवटचा बॉल डॉट आलाय, हरकत नाहीये, पण सलगचे 5 आलेत. 6वा बॉल जरी डॉट आला तरी हे षटक 20 धाव्यांचं बघायला भेटलं. षटकाचं म्हणणं जरी 2 धावा फलकावरती एकूण आपण बघतोय 33 धावा फलकावरती 2 षटका अखेर जुने डोंबिवली संघाच्या. सागराला बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये सागरने जबाबदारी आता घेतली आहे. 2 ओव्हरमध्ये 33 माहिती आहे. 4च ओव्हरची मॅच आहे. 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल, पण पहिल्याच 2 ओव्हरमध्ये आल्या 33. त्याचं कारण मैदानावरती अमित नावाचं वादळ जे शांतच बसलं नाही. 6वा डॉट आला पण 5 चौकार क्लासिक बघायला भेटले. फुल टॉस, फटका चांगला आहे, स्क्वेअर एकला. सागरलाही सांगितलंय वेलकम टू द ग्राउंड. सागरचं केलंय स्वागत चौकाराने. नो बॉल साठी आता रिव्ह्यू चेक केलं जाईल. रेफर केलंय पंचाने. तिसऱ्या पंचांकडे मागणी. आता बॉल वेस्ट साईडचा वरती आहे की नाही हे बघितलं जाईल. बराच वेळेला चांगला बॉल, लाईन चांगली, रन आउट आणि विकेट मिळाली. मोठा मासा जाळ्याला सापडला. गरज होती का आता हा प्रश्न पडला असेल. धावा येत होत्या. पहिला बॉल जर डॉट आला असता तर काही हरकत नव्हती, कारण की पहिल्या बॉलवर चौकार होता. आता विकेट मिळाली अमितची, जी महत्वपूर्ण क्षणाला मिळते. तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवरती चाललाय अमित डगआउटला. नवीन फलंदाज नितीन जोशी, लेफ्टी बॅटमन, डावकुराचा फलंदाज महेश डावकुराचा. दोन्ही फलंदाज लेफ्टी आहेत. दोन्ही फलंदाज डावकुराच आहेत. अगोदर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन होतं, पण अमितने स्वतःची विकेट दहान केली. तिथे बघायला गेलं तर गरज नव्हती. हा प्रश्नही पडला असेल डगआउट मध्ये. हो फुल टॉस बॉल, लो फुल टॉस, फटका चांगला आहे. लॉंगांना बॉल ट्रॅव्हल होतो. हो चांगली बिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये हाताने बॉल अडवलाय. हो कलेक्टिंग नाहीये, सागर करतोय चुकी. थर्डचा कॉल, रन आउट. बॅकअप चांगलं फेकी, कलेक्टिंग. थांबलाय फलंदाज महेश, थांबलाय. मिळतील धावा जरूर 2. तिसरीच्या प्रयत्नामध्ये रनआउट करायचा प्रयत्न जरूर होता, पण महेश नॉन सॅकेंडला फॉलो थ्रू मध्ये थांबला होता.
मिळतील दोन. दोनने 10 फलक पुढे जाईल. 10 फलकावरती एकूण धावा 39. 39 धावा 10 फलकावरती. इथनं मात्र तिसऱ्याच ओव्हर मध्ये अजून काही बॉल बाकी आहेत. फटका इथे चांगला, गॅप मोठी आहे. चाललाय बॉल, धावतोय फिल्डर, जाईल सीमा पार. लॉंग ऑन मिड विकेटला क्लिअर करतोय. दोन्ही फिल्डरचा मधनं ओलांडोय सीमारेषा. येतोय चौकार. छान फलक पुढे जाईल. 43 धावा 10 फलकावरती. सागरचं षटक थोडस मागडं होत चाललंय. बॉल हवेमध्ये, लिडिंग एज. फिल्डर धावतोय पाठमोरा. टप्पा पडला, बॉल फिरलाय. 2 कंप्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न चालू आहे मैदानावरती. ते नाही मिळणार, तिसरी मिळणारच नाही. मिळतील फक्त 2. 2 स्कोरबोर्ड 45. षटक सुरू. तिसरा बॉल झाले एकूण 5. शेवटचा बॉल 5 बॉल 45 धावा. 15च्या सरासरीनेच मानावा लागेल, कारण की शेवटचा बॉल बाकी आहे. जर शेवटचा डॉट तर 15ची सरासरी, पण शेवटच्या बॉल वरती आता मोठा फटका बघायला भेटेल का? त्याच दिशेने जर बॅट अशीच तडपती रगरगती उन्हामध्ये, ती गरमही झाली आहे, वेगाने फिरली आहे, पण येतोय बॉल डॉट. डॉट बॉलने झाले षटकाची सामता. षटक झालं संपन्न तिसरं. तिन्ही षटकांचा शेवटचा बॉल डॉट आला. बघायला गेला पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल डॉट, दुसऱ्या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल डॉट, तिसऱ्याही ओव्हर मध्ये शेवटचा बॉल डॉट. म्हणजे शेवटच्या बॉलवर तिन्ही बॉलरने कमबॅक केले. 45 झालेत. 45. 15च्या सरासरीने 10 फलक आपण बघतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 45 धावा जुनी डोंबिवली संघाच्या. बॉल, व्हाट इज शॉट. बॉल सीमा पार. काऊ कॉर्नर वाईडिश लॉंगॉनच्या वरनं चाललाय. जिथे आमच्या गावचे मनोहर पाटील जजमेंट करत होते, इथे सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. स्वागत केलंय षटकाराने. फुलटॉस पुन्हा एकदा. फटका चांगला आहे. फिल्डर धावतोय. हो, चांगली फिल्डिंग. माहिती होतं शेवटच्या मोमेंटला झेल तर कॅरी होणार नाही, टप्पा पडला तर बॉल बाउन्स घेईल, म्हणून बॉडी आणली बॉलाचा वरती आणि बॉलला स्टॉप केलं. त्रेपन्न धावा. 2 मध्ये 8 आले. 4 बाकी. जुनी बॉल लेफ्टी कॉम्बिनेशन आपण बघतो. दोन्ही फलंदाज डावकुऱ्यातच आहेत. प्रल्हाद, हो पिच. फटका चांगला. फिल्डर आहे. वॉट कॅच. लॉंग ऑन ला टिपलाय जाईल. संपला महेशचा खेळ. धक्का दुसरा 53 वरती जुनी डोंबिवली संघाला. मास्टर 53 वरती बसलाय. धक्का दुसरा. नवीन फलंदाज निलेश. बॉल 3 बाकी. अजूनही 3 बॉल बाकी आहेत.
कोणताही आमचे प्लेयर्स असतील मान्यवर असतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती बघा जेवणाची सोय केलेली आहे. फटका इथे चांगला आहे, लॉंग ऑफला बॉल, मिसफील्ड, फर्स्ट अटेम्प्ट, थोडीशी मिस्टेक्स, फंबल, सेकंड झाले, थर्डचा कॉल, फेकी थोडीशी खराब आणि रनआउट झालाय. पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज होतोय बाद, सांघिक यश मिळत आहे, धक्का बसतोय, तिसरा. पुढचे मॅच निलजे बी 40+ आणि त्यांच्या विरोधात कोपर 40+. कॅप्टन यायचा, चला कोपरचे कॅप्टन आहेत निलजे 40+, निलजे 40+ बी संघाचे कॅप्टन. सो कोपरचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. निलजे संघ आपला संगणक पाठवून द्यायचा. टॉस आपण करणार आहोत. पहिल्या फेरीतील चौथी मॅच. 4 बॉल झालेत, धावा धाबलकावरती 55, 55 धावा. अजय पाटील नवीन फलंदाज, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. विथ हँड ग्लोव्ज बॅटिंग साठी उतरलाय. 5व्या क्रमांकावरती फटका इथे चांगला, फिल्डर उभा आहे, चकमा दिला बॉलने, टप्प्याने घेतलं टर्न, वलन घेतलं, सीमा पार, अजयच्या बॅटमधनं आलाय चौकार. चार 59 शेवटचा बॉल. हो फटका इथे चांगला आहे, स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर नाहीये डीप मिड विकेटचा, पोहोचू शकत नाही. सलगचा दुसरा, शेवटही गोड केलंय. जुरी डोंबिवलीने 63 लावलेत धापलकावरती आणि करायचं आहेत खिडकालीला आता 24 बॉल 4 षटकांमध्ये 64 धावा. थांबायचं डीजे. चला आपण लॉट्स करतोय. गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली आयोजित 40+ आणि 45+ म्हणजे 40 आणि 45 वय दोन्ही एजेसच्या मॅचेस होणार आहेत. 1 जानेवारी 1/1/2026 ला असेल 40+ च्या आपण पहिला मॅच करणार आहोत. बघतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती शाहू मामा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ आपण करतोय. दिवस पहिला 1/1/2026 पडलेगाव आणि गेसर. पडले 40+ च्या विरोधामध्ये गावदेवी क्रिकेट संघ, गेसर 40+ च्या विरोधात असेल आदर्श क्रिकेट पडले 40+. आज 2 टीम मध्ये असेल पहिली मॅच, दुसरी चिठ्ठी आपण उचलतोय. आमचा मामा आहेत उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते आपण दुसरी चिठ्ठी उचलतोय. शिरडोन माय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन, जय बजरंग क्रिकेट संघ शिरडोनच्या विरोधामध्ये बामालदी. आज 2 टीम मध्ये असेल दुसरी मॅच, मॅच नंबर 3 पहिल्या फेरीतील तिसरी मॅच, दिवस पहिलं. सॉरी माफ करा, पहिली चिठ्ठी पडले नव्हती, फडके पाडा होते तिथे. दुसरी मॅच शिरडोन आणि बामालदी. तिसरी मॅच असणार आहे देसाई 40+ ब च्या विरोधामध्ये. आता पडले संघ आहे म्हणजे आता आजूबाजूचे संघ असतील, एकमेकांचे डावपेच दोघांना माहिती असतील. जय वाघेश्वर क्रिकेट संघ देसाईच्या विरोधामध्ये आदर्श क्रिकेट संघ 40+.
चौथी मॅच आयगावदेवी क्रिकेट संघ अंतारलीच्या विरोधामध्ये असेल. आयगावदेवी क्रिकेट संघ दावडी या दोन टीम मध्ये असेल. चौथी मॅच दिवस पहिलं 8 संघ दिसतील इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला आपण बघणार आहोत घेसर 40+ फडकेपाडा 40+. दुसरी मॅच असणार आहे आपण बघणार आहोत तिथे शिरडोन 40+ बामावली 40+. तिसरी मॅच देसाई 40+ बी आणि पडले 40+. चौथी मॅच दावडी 40+ आणि अंतारली 40+ असेल. दिवस पहिला 40+ आणि आता 45+ असेल. दिवस दुसरा 2/1/2026 45+ दिवस दुसरा. पहिली मॅच अक्षता 11 आयगावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे आणि त्यासमोर असेल निळजे संघ जय हनुमान क्रिकेट संघ निळजे 45+ असा असेल दुसरा सामना. पहिला सामना आता बघतो आपण दुसरी मॅच. दुसरी मॅच स्वर्गीय योगेश प्रतिष्ठान खिडकाली आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल आजदे. योगेश प्रतिष्ठान स्वर्गीय योगेश प्रतिष्ठान खिडकाली आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल कोण आहे आजदे. तिसरी चिठ्ठी ऍडजस्टमेंट आय थिंक आडिवली च्या विरोधामध्ये दातिवली. तिसरी मॅच असेल आडिवलीच्या विरोधात दातिवली. तिसरी मॅच असेल दिवस दुसरा 45+ आणि चौथी मॅच असेल मोठा गाव 40+ च्या विरोधामध्ये आगासन 40+. 45+ हे सर्व 45 आहेत. दिवस दुसरा 2/1/2026 आयगावदेवी क्रिकेट संघ खिडकाळी आगासन आणि मोठा गाव असेल ही चौथी मॅच. दिवस दुसरा पुन्हा एकदा आपण लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आपण बघणार आहोत दिवस दुसरा असेल खिडकालीच्या स्पर्धेचा 2/1/2026 अक्षता 11 एदुटणे 45+ विरोधात निलजे 45+. दुसरी मॅच स्वर्गीय योगेश प्रतिष्ठान 45+ खिडकालीच्या विरोधामध्ये आजदे 45+. तिसरी मॅच आडिवली 45+ दातिवली 45+ आणि चौथी मॅच मोठा गाव 45+ आणि आगासन 45+ असेल दिवस दुसरा. आणि लगेच बोलवत मैदानाकडे करूयात सामन्याला सुरुवात. ऐकवत आवाज बालू पाटील सरांचा. तर उत्तम पवार यांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावर मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. धावा झाल्या धावफलकात आपण पाहू शकता मला नाही 1 मिनिट आपण एक षटक संपल्यानंतर घेऊया. थांबा जरा. धावा झाल्या धावफलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना झुनडोंबिवली संघाने किती केलेत नाही धावा किती करायच्यात 64 टार्गेट आहेत. म्हणजे इथून जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. चेंजा पेस उडवला उंच गेलाय लांब गेलाय षटकार. पण कधी आपण आता दुहेरी अंकामध्ये 10 धावा का 16च्या सरसरी धावा कुटायच्या आहेत तर 10 धावा आल्यात. 2 आपण चेंडू झाले तब्बल 2 चेंडू मध्ये. सागर खूप चांगली बॅटिंग करतो आक्रमक बॅटिंग करतोय. अमितच्या अगेन्स्ट त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. अमित तो सागर ओ सुरेख गोलंदाजी काय गोलंदाजी केली बघा ना. 2 चेंडूच्या तुलनेने हा चेंडू खूप चांगला होता वेगवान होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला तिथून मात्र ड्राईव्ह करायला भाग पाडलं. अजयने देखील 2 चेंडूवर 2 चौकार मारले ते फार उपयुक्त ठरणार आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येणार. चेंडू पंच वाईट शिकून करतायत. धावसंख्या धावफलकात 11. 11 धावा धावफलकाती लागल्यात.
अमित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. हो फटका चांगला यावेळेला इनसाइड आउटचा लाजवाब फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय सीमारेषा पार चौकार. चौसष्ट धावांचं लक्ष बघा. अजूनही कोणी जर जेवण करायचं असेल प्रेक्षक किंवा आपण तर खेळाडू तर आपण जेवण करून घ्या. उत्तम भोजन केलंय. मसाले भात आणि चणाची डाळ. हो स्वीप केलाय चेंडू चाललाय यावेळेला डीप मधनं नितीन जोशी आले आहेत प्रयत्न करतायत पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरतायत. चेंडू सीमारेषा पार चौकार. थोडंसं बदल केले जात आहे आता. शॉर्ट मिडविकेटला एक क्षेत्ररक्षण तैनात केलं आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑफ लाईक एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला. हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि धावा आहेत 18 चेंडू 43 ची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग झाली. सामना संपला नाही अजूनही. इथून मॅच जिंकू शकतो आपण तर दोन्ही संघांना समान संधी. नेक्स्ट मॅच निलजे 40+ विपक्ष कोपर 40+. सफल आलाय. सफल यादवला आपण पाहू शकता. दीपक पायचक कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. येणारे 18 चेंडू 43 ची गरज आहे. हो उंच गेलाय झेलची शक्यता आहे. अमित आलाय पण त्याच्या समोर चेंडू लँड होतोय ना. अमित थांबले बघा. योग्य निर्णय होता अमितचा. का त्याला माहिती आउटफील्ड फास्ट आहे. पडल्यानंतर थोडासा चेंडू जास्ती उसळी घेतो आणि त्यामुळे चौकार जाऊ शकत होता. धावसंख्या 23. सफल यादव राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. ओल ऑफ केलाय. जेलची शक्यता आहे. अमित आलाय. गुड कॅच गुड कॅच. निलेश का आले होते मग कोऑर्डिनेशन होत नाही. कॉल दिला का नाही. कदाचित झेल निघून गेला असता. छाती जवळ चेंडू अडकला. निलेश सांगतात आम्ही बॅकिंगला आलो होतो. काय हरकत नाही. झेल तर पकडला गेला. दीपक सारखा बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर येतोय शक्ती पाटील येतोय. बिग विकेट. सफलला यश मिळाले. लंच करतोय वाटतं कॅमेरामॅन. नाही सेवा आहेत त्यांची जबरदस्त. उस्मानाना सेवा करतोय. धन्यवाद देव. थोडं कमी आहे. असे पाहिजेत स्वयंसेवक तुमच्याकडे. सफल यादव गोलंदाजी मार्कवर टाकला. शक्ती पाटील ओ उंच उडाला. झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच. काय झेल पकडला बघा ना यष्टीरक्षकाने. दुसऱ्या तिसऱ्या मोमेंटला मात्र चेंडू खांद्याजवळ पकडला. बॅटर बाद. बिग विकेट.
किरण ठाकूरला आपण पाहू शकतो. सफल यादव जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 महत्वपूर्ण त्याने विकेट मिळवून दिल्यात. 4 गोलंदाज वापरायला लागणार आहेत आणि सेमीफायनलची मॅच इथून जिंकलात तर तुम्ही आपण क्वार्टर फायनल सेमीफायनल मध्ये पोहोचाल. उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. अमित पाटील पोहोचतो का पाहायचंय. आधी थांबले, अन्यथा झेल मिळाला असता. स्टार्ट घेणं फार गरजेचं होतं. अमित तेच कदाचित स्वतःवर नाराज झाले असते. सफल जबरदस्त गोलंदाजी करतोय, मॅच मध्ये वापसी करतोय. उंच गेला होता चेंडू भरपूर. मिडॉनला झेल झाला असता कदाचित. धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता. 25 धावा 2 ने पुढे सफल जबरदस्त गोलंदाजी करतोय. 14 चेंडू 39. फुल टॉस आहे, लॉफ केलाय, अमित आलाय. ओ हो हो, गुड कॅच. कारभान कमाल झेल घेतलाय. बॅटर बाद, फ्लॅट होता फटका. थँक्यू डीजे. नाही कॅमेरामॅन जरा त्या पिशवी कैद करा. बघा ना किती हवेचा प्रचंड वेग आहे. बघा ना जणू काय काहीतरी उडतंय. घारींच्या मध्ये पिशवी. अजून एक बघा, एक कागद किती उंच उडालाय. म्हणजे हवा किती प्रेशरने बघा ना, जोराने. क्या बात आहे. कॅमेरामॅन आमचे क्षणचित्र टिपतात. अमित गुड कॅच. सफलने 3 महत्वपूर्ण सफलता मिळवून दिल्या. नवीन बॅटर तर विशाल. अप्रतिम झेल, लाजवाब झेल, कारभन कमाल झेल घेतलाय. बघा ना वाईडिश लॉंगरला डीप मध्ये गेले आणि तिथे झेल पकडलाय. धावा झाले, धावफल कधी आपण पाहू शकता. 25 39 ची गरज आहे. ओटोला चेंडू लागलाय, पाठवला यावेळेला डीप स्कोअर लेग सीमा. मच नीडेड षटकार. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. हे वाजव किती जणांचं. आयोजन केलंय त्यांनी यंदा बघावं लय जबर. आयोजन केलंय त्यांनी यंदा बघावं लय जबर. राशेष पाटील दादानी ठेवलाय कोलेगाव प्रशासक एक नंबर. सूरज पाटील. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे मास्टर. बघा पाणी जरा व्यवस्था करा पाण्याची. पाणी देऊ द्या जरा लवकर. पाणी बघा खेळाडूंपर्यंत पाणी पोचावं लवकर जरा. बारावे खेळाडू असतात ना त्यांनीच पाणी घेऊन जायचं बघा प्लीज. त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करतो सातत्याने. डगआउट मध्ये पाणी देखील ठेवलंय, तिथे बॉटल्स देखील ठेवा जरा खाली, जेणेकरून पाणी लवकर पाण्याची पूर्तता केली जाईल. धावा झाले, धावफल कधी आपण पाहू शकता. षटकार आणि समीकरण बदलत आहे. 31. आता येणारे चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर तब्बल चेंडू 12. धावा हव्यात अजूनही आपण 33. 12 चेंडू 33 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. सफलने चांगली गोलंदाजी केली होती. 3 विकेट मिळाल्या, पण शेवटचा चेंडू त्याने ना थोडासा लेगस्टंपवर टाकला आणि तिथं प्रहार केला. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता महेश पाटील येतोय. 12 चेंडू 33 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण हा षटक सामन्याचा प्रतिबिंब असणार आहे. इथून समजेल कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. पंच नोचा इशारा करतायत. 5 धावा आहे. येणारा चेंडू फ्रीट. बघा चेक करा जरा, चेक करा जरा.
नो बॉल. 5 धावा आल्यात आणि येणारा चेंडू फ्रीट. बारा चेंडू 28. सामना खुला झाला आता. उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. इथे फ्रीट आहे बघा. बरोबर आहे. खूप चांगला झेल पकडा. फ्रीट होता. खरं फ्रीटचा कॉल आम्ही आधीच केला होता पण लक्ष नसेल कदाचित खेळूचा, पण लगेच चेंडू फेकला देखील बघा ना. फ्रीट आहे. गुड कॅच खूप चांगली घेतली होती पण विकेट इथे मिळाला नसता कारण फ्रीटचा चेंडू होता. महेश हवेमध्ये झेलची शक्यता आहे. नितीन जोशीने खूप चांगला झेल पकडलाय. संदेश आहे का असं वाटलं की नितीन जोशी. जबरदस्त झेल. बॅटर बाद. संजयने खूप प्रेक्षक जेवायचं असेल ना त्यांनी जेवण करून घ्या. महत्वाची विकेट गेली. आपण अजून सागर सारखा बॅटर नो स्ट्राईकला आहे. आता समीकरण बदललंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 37. 27 ची गरज अजूनही आहे. नवीन बॅटर अनिल पवार. बॅटर कोण आहे? अनिल पाटील. एक अनिल पवार बसल्यात, एक अनिल पाटील बॅटिंग करायला आलेत. 10 चेंडू 27. हवेमध्ये चेंडू. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. वाडी श्लोंगांना खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 39. गरज आहे अजून इथून 64 ची गरज ना. आपण बेहतर 25 धावांची गरज अजूनही. महेश फुलटॉ. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. चौकार जातो का पाहायचंय. नशिबाचा चौकार मिळतो. झेल सुटला, चौकार आला. गोलंदाज काय करेल मग? करेल तर करेल. जयच्या आता चौकार वाचला असता, विकेट मिळाली असती. अनेक आपण तर घडामोडी घडली असतात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 43. 8 चेंडू 21. मॅच बघा ना काय जबरदस्त रंगली. धावा होत आहेत. अनिल पाटीलला जीवदान मिळालंय. शॉट फाईन लेगला झेल सुटला गेला जयेश कडून. सोपा झेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. गोलंदाजी चांगली करतो महेश. फटका चांगला डाऊन द ग्राउंड. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या धावफलकात आपण पाहू शकता. येणारे 7 चेंडू 19 ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. ची गरज आहे. 7 चेंडू 19. खिडकाळी की जुर्णोंबली, जुर्णोंबली की खिडकाई. अनिलला जीवदान मिळाला. तो जीवदानाचा फायदा घेतोय आता. ओ पटका खेचलाय. नितीन आलाय. चूक होणार नाही. मिड विकेटला खूप चांगला झेल. बॅटर बाद. नितीनचं कौतुक करायला आधी पुढे आला, नंतर बघितलं की थोडं हवेने चेंडू मागे चाललाय, मागे गेलाय. आता येणारे 6 चेंडू आणि धावा आहेत 19. सागर ठाकूर सारखा बॅटर अजूनही मैदानावर बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिल्या षटकात त्यांनी आक्रमक बॅटिंग केली अमितच्या अगेन्स्ट. अंतिम षटक कोण घेऊन तो पाहायचा आहे इथून. नितीन जोशीचा विकल्प निवडला जातोय. तो नितीन जोशी ज्यांना बॅटिंग चांगली केली तोच नितीन जोशी आपण इथून 19 धावा करण्यापासून रोकेल का. आपण तर अजयने मारलेले 2 चौकार ते देखील उपयुक्त ठरू शकतायत.
अनेक प्रश्न आहेत, उत्तर मिळेल. कोणत्या संघाचं अस्तित्व टिकेल, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. 69 धावा देखील बघा 14 चेंडू मध्ये झाल्या. 6 चेंडू मध्ये 19 करायचे. दिगंबर आलाय. दिगंबर आणि आपण सागरी जोडी मैदानावर आपण पाहू शकता. मॅच खूप क्लोज आहे, क्लोज एन्काउंटर बघायला मिळतोय. कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर. एक्स्ट्रा आपण तर लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक घेऊन आलाय. 19 धावा करायच्या तिथून. सागरच्या मनात काय चाललंय पाहिजे आता. पहिला चेंडू इथे आपण बेहतर नो फेकलाय. येणारा चेंडू फ्रीट. बघा हाईट फॅक्टर बघा. नाही पंचांनी बघितलंय बघा, पंचांनी सांगितलंय चेक करा. बघा पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पंच बघा आता मॅनेजमेंट कमिटी काय डिसिजन येतं बघा. उत्तम पवार देखील काहीच बोल, कारण त्यांचा संघ खेळतोय, आम्ही देखील कॉमेंट्री करतो, म्हणजे आम्ही काहीच बोलू शकत नाहीत. पंच बघा आता तुम्ही, पंचांचा डिसिजन काय बघा. चला 9+ नाहीये, फक्त फ्रीटचा चेंडू असणार आहे. धावा अजून पाहिजे. 6 चेंडू 18. प्रत्येक चेंडू बघे 3 धाव्यांची गरज आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण जा ना, मग क्षेत्ररक्षण लवकर लावा. 6 चेंडू 18. फ्रीटचा चेंडू. ओ हा ही गोलंदाजी खूप चांगली, ही गोलंदाजी खूप चांगली. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू त्या सागरने लवकर शॉर्ट सिलेक्ट केलं. आता येणारे 5 चेंडू 18 ची गरज आहे. 18 ची गरज आहे. 5 चेंडू 18. नितीन लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारत होतो टाकला सागर. हो हवेमध्ये झेलची शक्यता आहे. ओ नितीनने अप्रतिम झेल घेतला. कार्बन कमाल झेल. आता येणारे 4 चेंडू 18 ची गरज आहे. नवीन बॅटरी तो प्रल्हाद येतोय. 4 चेंडू 18. नितीनचं मी कौतुक करेल. पहिला चेंडू घाई गडबडीत टाकला तो नो टाकला, पण नंतर मात्र त्याच्या खेळून त्याची जाऊन बातचीत केली की तुला लाईन आणि लेन थोडंसं चेंज करायचंय, आणि ते त्याने केले आणि विकेट मिळाली. एक डॉट गेला. दुसरा चेंडू आपण विकेट मिळाली. प्रल्हाद आलाय आता. प्रल्हाद पवार. 3 षटकार मारावे लागणार एक त्याला. 18 ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. दोन्ही संघ 4 चेंडू 18. नितीन तो प्रल्हाद. ओ पूल केलाय क्षेत्ररक्षक. ओ हो 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 कार्बन कमाल झेल घेतलाय. बॅटर बाद. असं एक क्षणी वाटलेलं की चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारच्या पार, पण ही विकेट मिळाली. काय झेल घेतलाय बघा ना महेशनी. जबरदस्त झेल. कार्बन कमाल झेल. स्केप्युलर कॅच.
बॅटर कोण आहे? बॅटर अनिल पवार. बॅटर किरण आलाय. फुल टॉस. आता मॅच मधली हवा निघाली बघा. नितीन जोशीने आता काय केलं होतं बघा. इथे बॅटर कदाचित बाद नसता मिळाला तुम्हाला. सर्व खेळाडू बघतात पण असं का करतात? कारण अशा वेळी तुम्हाला कुशल मुवमेंटला जर तुम्ही असं केलं, बेल्ट हातात घेतली आणि तो जर बॅटर पोहोचला तर मग काय कराल? 2 चेंडू. आता 18ची गरज आहे. मॅच मध्ये काय वापसी केली बघा नितीननी. बॅटर अनिल पवार. निलेश आलाय. 2 चेंडू 18. पुल केलाय. झेलची शक्यता आहे. महेश आलाय. गुड कॅच. जबरदस्त कॅच. 4 चेंडू 4 विकेट्स घेतले. फोट्रिक पूर्ण केले. जरा टाळून देतो नितीन साडी. जबरदस्त गोलंदाजी आणि अंतिम जोडी देखील मैदानात आहे. सफल का आले होते मी इथं म्हणेल. आता काय सांगायचंय. अंतिम चेंडू 18 धावा. फुल टॉस. पूल केलाय. नो चेंडू घोषित केला. इथून 2 मिनिट आहेत. येणारा चेंडू फ्रीट 16 पाहिजे. चला आहे. काहीच गरज नव्हती ना. आता बाहेर आपण बदल या मॅच मध्ये तो गोलंदाजी करणार नाही. तर चला 1 चेंडू पाहिजे. 16 धावांची गरज आहे. फ्रीटचा चेंडू आहे. शिवाजी येतीलच किंवा राजू येईल. नाही, गोलंदाजी मार्कवर पितामा भीष्म आला. डोंबिवलीचे पितामा भीष्म आले. भीष्म पितामा राजू दादा. उंच गेलाय आणि अशा तऱ्हेने आपण तर सामना जिंकलाय अखेरकार. आपण तर तब्बल इथून मात्र आपण तर 10 धावांनी सामना जिंकलाय. अभिनंदन. जुडोंबोली संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. आता पाहायचा इथून मॅच होईल. आपण तर निळजे 40+ ब विपक्ष कोपर 40+ मध्ये. त्या सामन्याचा मान ऑफ द मॅच आपण लगेच घोषित करू.